ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम ज्ञानाय नमः। सात ज्ञानेश्वरी दिवस 287, अध्याय 11, विश्वरूप दर्शन योग। श्री गणेशाय नमः। आता तैसे या विश्वा जाहाले, देव नव्हे हे कर्म आले, का जग चळचळा पांगिले, काळ जाळे। आता ये अंग प्रभेची ये वागुरे, कोणी कडुनी निगी जैल चराचरे, ही वक्त्रे नोहे ती जोहारे, वोडवली जगा। आगी आपुलेनी दाहकपणे, कैसेनी पोळी जे ते नेणे, परी जया लागे तया प्राणी, सुटिकाची नाही। ना तरी माझेने तिखटपणे, कैसे निवटे हे शस्त्र काही जाणे, का आपुलिया मारा नेणे, विष जैसे। आपल्या विश्वरूपाच्या मुखांमधील ज्वाळांमध्ये सापडलेल्या जगताची स्थिती आता अशी झाली आहे की तुम्ही म्हणजे सगळ्यांचा तारणहार देव नसून या विश्वरूपाद्वारे त्यांचे अनिष्ट कर्मच सगळ्यांचा सर्वनाश करण्यासाठी ओढवले आहे, अथवा जगदरूपी सागरातील जळचरांना गिळंकृत करण्यासाठी तुमचे वदनरूपी काळजाळे पांगले म्हणजे पसरले आहे। आता ह्या विश्वरूपाच्या अंगाची प्रखर प्रभा म्हणजे कोणा एका पारध्याचे जाळे आहे, आणि त्या जाळ्यातून चराचर म्हणजे स्थावर असो व जंगम असो, कोणालाही व कशालाही कोणी कडूनही निगी जैल म्हणजे निसटून जाता येणे शक्य नाही। आपली ही वक्त्रे म्हणजे मुखे नसून जगाला भस्मसात करण्यासाठी ओढवली म्हणजे ओढवलेली व प्रकटलेली धगधगणारी जोहरे म्हणजे लाक्षागृहेच आहेत असे मला वाटते। आपल्या आगीच्या दाहकपणामुळे प्राणी मात्र कसे पोळतात हे जरी अग्नी नेणे म्हणजे जाणत नाही, तरी तो जो त्या अग्नीत सापडतो त्याच्या प्राणांची त्यातून सुटका होत नाही, म्हणजे त्याचे मरणच ओढवते। ना तरी म्हणजे नाहीतर आपल्या तीक्ष्ण धारेने प्राणी मात्र कैसे निवटे म्हणजे कसे मरण पावून कसे नाश पावतात हे ते शस्त्र जाणते की काय? का म्हणजे किंवा वा अथवा आपल्या मारा म्हणजे आपले सेवन कसे प्राणघातक आहे हे ज्याप्रमाणे विष नेणे म्हणजे जाणत नाही, तैसी तुझ काही आपुलिया उग्रपणाची सेची नाही, परी ऐली कडिले मुखी खाई, हो सरली जगाची। अगा आत्मा तू एकू, सकळ विश्व व्यापकू, तरी का आम्हा अंतकू, तैसा वोडवलासी। तरी मिया सांडिली जीवित्वाची चाड, आणि तुवाही न धरावी भीड, मनी आहे ते उघड, बोल पा सुखे। किती वाढविसी या उग्र रूपा, अंगीचे भगवंतपण आठवी बापा, नाही तरी कृपा मज पुरती पाही। त्याप्रमाणे तुला काही आपल्या मुखांच्या उग्रपणाची सेची म्हणजे आठवण व जाणीवच राहिली नाही। परी म्हणजे परंतु तुझ्या या अलीकडल्या मुखातच या जगाची खाई म्हणजे राख रांगोळी होऊन जगाचे अस्तित्व व स्थितीच सरली म्हणजे नष्ट होऊन राहिली आहे। आगा म्हणजे अरे देवा, आत्मा म्हणून ज्याला म्हणतात तो तू एकच असून सकळ विश्वाचा व्यापकही तूच आहेस। तरीही मग आम्हा सर्वांचा अंतकू म्हणजे अंत करणाऱ्या यमाप्रमाणे का ओढवलासी म्हणजे का ओढवला आहेस व प्राप्त झाला आहेस। मिया म्हणजे मी तर आपल्या जीवित्वाची व जगण्याची चाड म्हणजे इच्छा व आशाच सोडली आहे, आणि तुवाही म्हणजे तू देखील कसल्याही प्रकारची भीडभाड न धरता तुझ्या मनात जे काय चालले आहे ते सुखाने व खुशाल उघडपणे बोल रे बाबा। अरे तुझ्या या उग्र अशा विश्वरूपाला आणखी किती वाढवशील देवा। आता तुझ्या अंगीचे भगवंतपण म्हणजे तुझ्या सकळ विश्वाचे पालन करण्याचा स्वभाव आठव रे बापा। तसे करण्याचे तुझ्या मनात नसेल तर निदान माझ्यापुरती तरी कृपा करून मला वाचव। हे देववर ते नमहा अस्तु, त्वं प्रसीद भवान उग्ररूपहा, कहा असी तत्मे आख्याही, अहम आद्यम भवंतम विज्ञातुमिच्छामि, तव प्रवृत्तिम अहम नहि प्रजानामि। हे देववरा,
हे देवश्रेष्ठा, तुला माझा नमस्कार असो. तुम्ही माझ्यावर प्रसन्न व्हा आणि आपला कृपा प्रसाद मला द्या. उग्ररूप धारण केलेले आपण कोण आहात ते मला सांगा. सर्वांचे आदी असलेल्या तुम्हाला विशेषत्वाने व विज्ञानपूर्वक जाणण्याची माझी इच्छा आहे. कारण हे उग्ररूप धारण करण्यामागची आपली प्रवृत्ती वा हेतू मला कळेनासा झाला आहे. तरी एक वेळ वेदवेद्या, जी त्रिभुवनैक आद्या, विनवणी विश्ववंद्या, ऐके माझी. ऐसे बोलोनी वीरे, चरण नमस्कारिले शिरे, मग म्हणे तरी सर्वेश्वरे, अवधारी जो. तरी अहो वेदवेद्या म्हणजे वेदांकडून जाणले जाणाऱ्या या त्रिभुवनाचे व सगळ्यांचे आद्य कारण व आद्य पुरुष असलेल्या आणि समस्त विश्वाला वंद्य असलेल्या भगवंता, माझी विनवणी एक वेळ ऐका. असे बोलून त्या शूरवीर अर्जुनाने आपले शिरे म्हणजे मस्तक श्रीकृष्णांच्या चरणावर ठेवून त्याला नमस्कार केला आणि मग तो म्हणाला, हे सर्वेश्वरा, माझे म्हणणे कृपा करून लक्षपूर्वक ऐका, अशी मी आपल्याला विनंती करतो. हरिः ओम, हरिः ओम, हरिः ओम. हरये नमः, हरये नमः, हरये नमः.